मी प्रतीक्षा. आवाज इंडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधन निमित्त आवाज इंडिया टीव्हीच्या सर्व दर्शकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. तर एक नजर टाकूया आजच्या टॉप 10 घडामोडींवर. बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हा हिंदूंचा एक लोकप्रिय सण आहे जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी सर्व बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजेच एक पवित्र आणि आकर्षक दोर बांधतात. ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे एक प्रतीक मानलं जातं. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीचं साक्ष आहे, म्हणून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मत चोरल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी 2 दिवसांपूर्वीच केला होता. गेल्या आठवड्यात इंडिया आघाडीची ही बैठक दिल्लीत पार पडली. राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र बैठक होऊनही चर्चा झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारी इंडिया आघाडीतर्फे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढत एल्गार पुकारण्यात येणार आहे. तर या मोर्चामध्ये शिवसेनेचे सर्व खासदार सहभागी होतील. तसंच सगळ्याच पक्षांचे खासदार आणि प्रमुख पदाधिकारी हे या मोर्चामध्ये सहभागी होतील हे ठरलं आहे, असं राऊत यांनी म्हटलंय. ठाकरे बंधू मराठीच्या प्रश्नावर एकत्र येत असतील तर कोणाला काय समस्या असेल आणि याबद्दल दिल्लीमधील चर्चा करण्याचा काही विषय नाही, कारण स्थानिक पातळीवर 2 बंधू एकत्र येत आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत महाविकास आघाडीत कोणालाही आक्षेप नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अद्याप कोणतीही आघाडी नाहीये. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी एकाच कार्यक्रमाला वरळीत हजेरी लावली होती. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आमचे त्यावर लक्ष होते, पण आम्ही कोणत्याही संघर्षासाठी आता तयार आहोत, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय. अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेल्या सयाजी शिंदे यांचा आज 66वा वाढदिवस साजरा होत असून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये तो संपन्न झालाय. या सोहळ्यात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली आहे. त्यामुळे अजित पवारांनी सुरू केलेला पुण्याचा दौरा गाजलेला आहे. तर कारण इथे भाषण करताना अजित पवारांनी ट्री मॅन सयाजी शिंदेसाठी गाणं गायलं. तर सभागृहात एका सामाजिक कार्यकर्त्याने वृक्षारोपणासंदर्भात एक प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलंय. जो तो उठतो आणि मला उपदेश देतो असं म्हणत त्यांची फिरकी देखील घेतली आहे. गिरीश महाजन यांच्या अनेक सीडीज या प्रफुल्ल लोढाकडे असल्याचा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केलाय. एकनाथ खडसे म्हणाले, तर काहीही झालं तरी मी प्रफुल्ल लोढाच्या संदर्भातला विषय सोडणार नाही. प्रांजल खेवलकर या प्रकरणात पुण्यातील पोलीस तोंडघशी पडले आहे. लोढाकडे कोणत्या व्हिडिओ क्लिप आहेत मुलीच्या त्या तपासा. कोणत्या मंत्र्यांच्या सीडी आहेत तेही तपासा. याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी आणि त्या प्रकरणात तुमचे मंत्री अडकलेले आहेत त्याची तुम्हाला भीती आहे का, असा सवालही एकनाथ खडसे यांनी केला. वाल्मिकांच्या विरोधात पोस्ट करणार नाही, माझी चूक झाली असं म्हणत तरुणाला दमदाटी करत हात जोडून माफी मागायला लावल्याचा प्रकार बीडच्या पांगरीमधून समोर आलाय. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. वाल्मिक कराडची एक नाही अनेक टोळ्या आहेत. आताच्या घटनेला बीड पोलिसांनी यावर कडक ऍक्शन घ्यायला पाहिजे. त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे की असले सगळे धंदे आता बंद करा. ही दहशत आता आम्ही बीडमध्ये खपवून घेणार नाही, असं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी म्हटलंय. महादेवी हत्तीणीची पुन्हा नांदणी मठात घरवापसी करण्यासाठी राज्य सरकार वंतारा आणि नांदणी इथल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातर्फे सोमवारी एकत्रित सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असं सांगितलं होतं. तर शुक्रवारी मुंबईत नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनताराची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत याचिका दाखल करण्यासाठी शिक्कामोर्तब देखील करण्यात आला. नागपूर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मिळाला असून ही सेवा 10 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
या निर्णयामुळे वर्ध्याच्या प्रवाशांना आता पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये जलद, आरामदायक आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. तर वंदे भारत एक्सप्रेसला वर्ध्यात थांबा मिळावा यासाठी माजी खासदार रामदास तडस यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळालं असून वर्धेकरांकडून त्यांचं कौतुक देखील करण्यात येते. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने घाई गडबडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली, परंतु आता या योजनेचा अतिरिक्त भार हा शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होते. या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करते. त्यामुळे 65 वर्षांवरील आणि एका परिवारातील 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत बसणारे एकूण 51,430 लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे. भारत आणि अमेरिकेतील वाढत्या तणावादरम्यान आणि राज्याध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर अतिरिक्त 25% कर लादण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारत रशियाकडून सतत तेल खरेदी करत आहे. या खरेदीवर कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलंय की भारत कोणासमोरही झुकणार नाही. केंद्रीय मंत्री म्हणाले की आज देश खूप मजबूत आणि आत्मविश्वासू आहे. त्यामुळे जीडीपी वाढ दरवर्षी 6.5% आहे आणि वेगाने वाढण्यास सज्ज आहे. ते म्हणाले की संपूर्ण जग आपल्याला सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखतं. जागतिक विकासात 16% योगदान देतं. ते पुढे म्हणाले की भारताचे 140 कोटी तरुण, कुशल आणि महत्त्वाकांक्षी नागरिक हे जागतिक भागीदारांसाठी एक शक्तिशाली आकर्षण आहेत. तर या होत्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी.